नमस्कार. आजची मी रेसिपी बनवली आहे ते म्हणजे इन्स्टंट रवा ढोकला. आज आपला रवा ढोकला आहे तो पचायला हलका फुलका असतो आणि पटकन ही रेसिपी आपल्याला सकाळच्या धावपळीमध्ये पटकन बनवता येते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता या ठिकाणी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि 2 वाटी दही घेतलं आहे. आता या दोघांना मिक्स करून घेते. एका हँड ब्लेंडरने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लम्स राहणार नाही. आता मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालणार आहे. अद्रक आणि मिरचीची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडा खाता सोडा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर यामध्ये इनोची अर्धी पुडी आहे ती घालते आणि थोडा लेमन ज्यूस घालते, म्हणजे आपलं जे इनो आहे ते ॲक्टिव्ह होईल. आता इनो घातल्यानंतर आपल्याला जे बॅटर आहे ते फुलतं आणि पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता स्टीमरला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घेते. दुसरीकडे मी गॅसवर पाणी तापवायला ठेवलेलं आहे, स्टीम करायला ठेवलं आहे. आता हे जे बॅटरमध्ये वरून थोडी चटणी टाकते आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते स्टीम करून घ्यायचं आहे. आता आपला जो रव्याचा ढोकला आहे तो तयार झालेला आहे, मस्त असं फुलून आलेला आहे. आता इकडे तडक्याची तयारी घेऊन घेते. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकून आपल्याला फोडणी द्यायची आहे. मोहरीची, जिऱ्याची, कढीपत्ता, बारीक कापलेली हिरवी मिरची लाल झाल्यानंतर त्यामध्ये थोडी तीळ पण घालायची आहे. तीळ थोडी अशी लाल झाल्यानंतर आपला तडका तयार होतो आहे आणि इकडे आपला ढोकला आहे तो थंड झाला आहे. थंड झाल्यानंतर याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. या ढोकल्याचे जे काप आहेत ना ते गरम गरम करायचे नाही आहेत, थंड झाल्यानंतरच काप करायचे. आपण गरम याचे काप केलेत ना तर तो चाकूला चिपकतो आणि व्यवस्थित आपल्याला काप तयार करता येत नाही. आणि जो आपण तडका दिलेला होता तो तडका यावर ओतून घेते आणि थोडी पिवळी बारीक शेव घालते आणि बारीक कापलेली कोथिंबीर. तयार आहे आपला इन्स्टंट रवा ढोकला. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.